मंडळी, एका भाईला त्याच्या बायकोकडून मिळाली आहे वजन कमी करण्याची धमकी. बघूया ती त्यानं किती सिरियसली घेतली आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पंचेसच्या थेरपीनं तुमच्या टेन्शनचे फॅट्स बर्न करून तुम्हाला हेल्दी स्माइल देणाऱ्या फिट जोडीचं, अर्थात प्रसाद खांडेकर आणि ओमकार भोजने यांचं. काय अया गौऱ्या, अरे दिसत नाही रे ह्याच्यात एवढे असे कटिंग फटिंग आहेत ते. अरे बाय, तो आपला भाव आहे दुजवा. दुजवा नसेल रे, जुडवा असेल. तेच ते आपला तो भाव आहे ना. काय झाला माहिती का, आपण इकडे बॉलिवूड मध्ये गेला, तो बॉलिवूड मध्ये गेला. असं आहे काय? बर भाई, हे बघ, हेच आहे ते MHJ जिम, जिथे वहिनीने तुझं ऍडमिशन केलेलं आहे. MHJ. आणि हे बघ, हे भाई, तू आता जिम मध्ये आलाय, तुझ्या हातात जो बँड आहे ना, तो वहिनीने बँडलाय. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, कळणार तू किती धावला हाय नाही, किती चालला हाय नाही, तुझी कुलरी किती कमी झाली हाय नाही, सगळं ह्याच्यात कळणार. अन्न आपल्याला बारीक करूनच राहणार आहे. ये भाई, हे बघ, पण अशी बॉडी बनवायची ना भाई एका दिवसात. म्हणजे तो जिम मधनं बाहेर आला ना, तर आम्ही असे उभे असलो की भाई कुठे, भाई कुठे, असं आम्हाला वाटला पाहिजे रे. एवढा भारी. आता किती बोलतो यार. हे वाटणार आपण फुल एकदम जबरदस्त रापची गाणी. बा इथंच बसलो या, आवाज दे. सर कुठं? नाही 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 नाही. म्हणजे कसं माहितीये का, तुला मी ज्या इन्स्ट्रक्शन देतोय ना त्या फॉलो केल्यास तर तुला जे रिझल्ट हवे ते मिळतील. कळतंय का? म्हणजे आधी काय करशील, आधी तू बायसेप्स मार, मग तू अप्पर थाईज मार, मग तू लोअर बॉडी मार, आणि मग त्यानंतर अप्पर बॉडी मार. कळलं तुला? चल बाय. सर भाई, आपल्याकडे पण 4-5 शूटर आहेत, म्हणजे मारायला पाहिजे तर. आता एवढा अप्पर बॉडी थाईज एवढे फॉरेनर मारायचे तर लागणार ना भाई. जाऊ का 4-5 शूटर पाठवू आपले? इथे कॉमेडी करायला आलायस? राणा डुग्गुबुट्टी भटकला काय? आपण इथं व्यायाम करायला आलायस ना, मग तसा ऍटिट्यूड ठेव. कळतंय? हा, पण तुझा पण ऍटिट्यूड थोडा असा ठेवा आपल्याला. जिम जॉईन करण्याची पहिलीच वेळ वाटतं 22वी. 22वी जिम बघण्याची नाही, जॉईन करण्याची वेळ विचारली. नाही ना, तीच 22वी. तू 22 वेळा जिम जॉईन केलीस? हा, म्हणजे आधी 21 वेळा फक्त जॉईन केली, व्यायाम नाही केला. 22व्यांदा जिम का जॉईन करावीशी वाटली? केक बनवायला शिकवायचा होता. अरे जिम कशाला जॉईन करतात, वजन कमी करायला रे. ती आपली बायको बोलली, बायकोवरनं आठवलं जरा थांब, ती बोलली होती फोन लावून दे म्हणून. हो. हॅलो पियू, हा तो सर भाई आहे ना आपला, सर फंटर, तो आहे आपल्यावर. तू बोलली होती 1 मिनिट बोला. सर भाई, आपली पियू आहे, पियू. अच्छा, हा हा पियू बोल. माझी बायको आहे ती. तू डायरेक्ट पियू कसा बोलतो? सॉरी, ते फ्लो मध्ये होऊन गेलं. ऍक्च्युली तुझ्याकडे पाहता तुझ्या बायकोचं नाव पिऊ नाही, खाऊ पाहिजे होतं. मस्त मस्त मस्त. हॅलो, हा पिऊ ताई बोला. नाही नाही, कसली काळजी करू नका, मी MHJ जिमचा ट्रेनर आहे. हो अगदी, म्हणजे म्हणजे मी ट्रेनर आहे. तर नाही, काही काळजी करू नका. मी माझ्यावर विश्वास ठेवा, याची सगळी चरबी उतरवतो. हो, तुम्ही फक्त घरी गेल्यावर तो फिटनेस बँड चेक करा बस. ओके, चला बाय बाय. भाई ऐक ना, जरा रिस्पेक्टने बोल ना. तू डायरेक्ट चरबी बिरबी, आपल्याला सवय नाही अशी ऐकायची. इथे सगळं ऐकायचं, इथे मी बोलतो ते सगळं ऐकायचं. ओके, व्यायामाला सुरुवात करूया. हे दाखवू नको सारखं सारखं, आपल्याला सवय नाही ते असं करतोय. इथे जे मी दाखवतो ना तेच बघायचं. चालेल, व्यायामाला सुरुवात करूया. करूया ना. बोला. आपण सुरुवातीला स्ट्रेचिंग करूया. काय करूया सांग. बरं, आपण स्ट्रेचिंग का करतो, तर जिम करण्याआधी बॉडी फ्री करावी म्हणून. ओके, हे बघ मी दाखवतोय ते सगळं कर. रेडी? 1 2 3 4. हे एवढा कोण करायचा? तू. कोणी? तू. कोणचं खुशी में भाई? एवढा काय येडा आहे काय तू? अरे टी शर्ट घालताना हात वर जात नाही म्हणून मी शर्ट घालतो.
हे टी शर्ट आज फंटरने सगळ्यांनी मिळून घातलंय, तुला नाही माहिती येड्या. हे कमी करायचंय ना, मग मी सांगतोय ना ते सगळं फॉलो करायचं. कसं होतंय बघतो. चल 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 तू हे इकडं कुठे मारतो तू? इथं नको येडे, हिक मारायची असं काय जागा? अरे आमच्या गुरुने शिकवलंय तसं, इकडे मारूनच शिकवतात ते. कोण गुरु? हो की नाही? असंच शिकवतात. अरे यार, काय पण नाही, नको ते नका ऐकू यार. चल तुम्ही. चल 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 अरे चल, तू ये नको मारू इकडे. यार. ये इकडे बघू कसं जमत नाही ते. चल, हात हात लांब कर. टच नको करू. पाय लांब ए, कर. ए, ए, ए. शाबास. ए, बघ. व्हेरी गुड. हे बघ, नाही होणार. ऐक ना माझं. सगळं होईल. हे फिरव. हे बघ, ऐक ऐक ना, तू टच नको करू यार. तू कंबर वळव ना. हे बघ, मुळात तू पकडलाय तो कंबर नाही, ते पोट आहे माझं. तेवढी किचमीट झाली आहे. कंबर कुठे आहे मग? तर मी पण नाही पहिली 5-6 वर्षात. बरं जे आहे ते फिरव. ऐक जे ना. आहे ते वळेल ते हे वळव. बघ, तू इमानदारीत बोल असं. हे कर ना, वर कर ना. हे बघ, नाही होणार. जाऊ दे. हे बघ, जाऊ दे, आज ए, जाऊ दे. मारू नको यार तू. जाऊ दे, आज जाऊ दे, वर जाऊ दे. हे बघ, ए, ऐक माझा. हे बघ, Very good, very good. अरे हे वर नेला तर खाली तर कर हे. ते. अरे हे काय? हे बघ, नाही होणार. जमेल. अरे मध्ये एक्स्ट्रा भाग आहे. अरे, नाही होणार. कुठून कुठून जिम करायला येतात. 100 चपात्यांचं पीठ मळल्यासारखं वाटलं. नाही तर भाई लाफ्टर बिफ्टर साठी ठीक आहे, पण तू मजाक मध्ये लय बोलतोय. आपल्याला म्हणजे सवय नाही आपल्याला हे असं ऐकून घ्यायची. सवय नाही म्हणजे मी म्हटलं ना, मी जे सगळं सांगेन ते इथे ऐकून घ्यायचं. चला पुढचं करूया. आपण स्किपिंग करूया. अरे आल्यापासून आपलं स्किपिंग चाललं, अजून काय प्रायव्हेट स्किपिंग करायचंय तुला? अरे स्पीकिंग नाही रे, स्किपिंग. रस्सी उड्या ह्या घे. बायकोला वजन कमी करून सांगायचं ना. म्हणून सगळं तुला सहन करतो ना. तर कधी चल स्टार्ट कर. रेडी? करतोय मी. हा मार, उड्या मार. मी करतोय. करतोस ना यार. शकतोस तू, वजन करू शकतोस. लहानपणी कमी करू केलेला शकतोस तू, होता मी. कर. शाबास. दमलो यार. एका उडीत हा? ह्या अशा उड्या मारणारेस? ह्या अशा उड्या मारून हे कमी करणार आहेस तू? अशा उड्या मारून नाही. हे बघ, उड्या मारायला एक पॅशन पाहिजे. वजन कमी करायचं म्हणजे पॅशन पाहिजे, कळलं? तेव्हा हे कमी करू शकशील. तू शाबास. 1 2 3 4. ए भाई, एवढा कोण करायचा? तू मी. अमन कोणचं खुशी में भाई? कोणत्या खुशी में? एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर वळायचे वांदे आहेत ना, म्हणून करायचंय तुला. हे चालू दे ना. आपल्याला ना बायकोला फक्त ह्याच्यात कुलरी कमी झालेली दाखवायची आहे. काय कमी झालेलं दाखवायचंय? कुलरी मुळात ते कॅलरी आहे. बघ ना, 500 तरी झाली असेल ना. बघ ना, 500 कुलरी बघ ना. फक्त 1.5 कॅलरी कमी झाली. किती? 1.5. एवढा केलं फक्त 1.5? अमन अरे ह्याला काय अर्थ आहे यार? याला काय अर्थ आहे म्हणजे, म्हणून मी सांगतो त्या इन्स्ट्रक्शन निमूटपणे तोंड बंद ठेवून फॉलो करायचं, कळलं? अच्छा करू नका माझ्याशी जरा. चल आता टिप्स मारायच्या हे बघ भाई, तू ना ओळखत नाही भाई. हे बघ, तू पण मला ओळखत नाहीस, कळलं? माझ्या ह्याचा अंत बघू नकोस. तू पण माझा त्याचाच अंत बघू नको, तुला तेच सांगतोय मी. चल डिप्स मार. बोलाव कुठे आहे त्याला, एकदा घेतो मारतो, मग काय ते करूया आपण. अरे डिप्स म्हणजे ना, हे बघ, डिप्स म्हणजे एक व्यायाम प्रकार आहे. 1 2 3 4. भाई ऐक, म्हणजे आपण ना सुरुवातीलाच क्लिअर करतो तुला, एकतर आपण एवढ्या खाली कधी जात नाही आणि गेलो तर लवकर वरती येत नाही. भाई कित्येक वर्ष झालं आपण खालची बॉडी बघितली नाही. तर तुला सांगतो, आपण शूज घ्यायला जातो ना, तेव्हा मी शूज घालतो, बायको बोलतो अरे वा काय शूज दिसतात मस्त, बघा. म्हटलं मला कुठे दिसतात, तूच बघ. आपलं गेल्या 6 वर्षात आपण हे पण नाही पाहिलं. काय? बेंबी कुठे एवढा म्हणजे खाली? तुला नाही जमणार आहे? मी तेच बोलतो, मला नाही जमणार एवढा. एक बरं केलंस, सगळ्यांच्या समोर कबूल करतोयस की तुला नाही जमणार आहे. एकट्याने किती काय करायचं? असं असेल तर सगळं खरा सांगूनच टाक. नाही बघूया कसं जमत नाही. चल हे बघ, मुळात ना खाली नाही करणार तू. अरे मी लग्नाला बसलेलो खाली, त्याच्यानंतर आठवतच नाही मी खाली बसलेलो. बस म्हटलं ना तुला जमणार. अरे खाली जायचं कसं पण? डिप्स मारायचे. अरे मी तुला खाली वजन कमी करायचं, कळलं? आता मला खाली सोड, मग मी जातो हळूहळू सोड. शाबास. मला खाली मी शाबास. गेलोच नाही रे, कसं जायचं मला माहिती नाही. जा, शाबास. व्हेरी गुड. जमणार. हा, होणार. जमणार आहे तुला. शाबास, व्हेरी गुड. धरणी माय किती वर्षांनी बघितला धरणी मायला रे, किती वर्षांनी हात लागला धरणी मायला.
थँक्यू भाई. म्हणजे धरणी मायचं दर्शन झालं आपल्याला. झालं, आता काय करायचं? आता काय करायचंय? आता हे जे सगळं आहे ना ते वर उचलायचंय. उचल हे उचल उचल वर उचल. इथं नको मारा, एवढी बॉडी इथंच का मारतो यार? सांगितलं ना गुरुंची पद्धत आहे ती. कर चल कर अरे नको यार. उचल भाई, तू करू नको असं. स्वतःचा बदल स्वतःला जमला पाहिजे. उचलायला उचल भाई तू अंगाच्या उचल. पॅशन पाहिजे. तू वजन कमी करू शकतो. कॅलरी काय मोठी गोष्ट माझं नाही. डोकं उचल. नको. तू मारू नको माझं डोकं शकतो. उठायचं कसं आहे? मला वर उचल. कधीपासून सांगतोय सर 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 तरी ऐकत नाही. डोका फिरवला कधीपासून? आता बोल ना. हे आता का गप्पा आहे? नीट बोलतो काय? तुमच्याच भल्याचं चालू होतं ना सगळं. तुमच्याच भल्याचं चालू होतं ना सगळं. तुमचं वजन कमी करायचं म्हणून सगळं कधीपासून टच करतोय तुझ्या? काय रे? कसा राडा आहे? राडा का झाला? अरे भाई टच केला यार आपल्याला. अरे काहीतरी रिॲक्ट कर ना. मला टच केलाय त्याला. तुला टच केला ना? हा. काय रे चिपळूणचा कबीर सिंग? तू भायला टच केला? तू भायला टच केला? मारीन फेकून कळा ना. भाईला टच भाई याने तो टच केला रे. अरे बघ ना. काय करू फक्त मला सांग. मी काय करू फक्त मला सांग. मला आधी खायला दे. लय याने काय काय करायला. मला पापडी हवी आहे. पापडी घे. पापडी घे. अरे लय परिश्रम करायला लावला यार आपल्याला. मग हे चिपळून अशी टक्कर मारीन ना छातीत परिश्रम घाट तयार होऊन. कळला ना? तो परिश्रम घाट नाही परशुराम घाट आहे. भाई डिक्शन सांगतोय मला. ते तर सांगायची गरज आहेच ना भाई. प्रॉब्लेम काय पण मला सांग ना. याने काय केलंय? अरे पण आता एवढा कसा करायचा यार? कुलेरी पण कमी होत नाही यार. सगळं हे सांगतो मी करायला. आता करायचं काय? एक मिनिट भाई मला सांग. जेवढी पण लपडी झाली तू पंटर लोकांना पाठवला ना? हा आपणच पाठवला. तुझ्यावर केस लागली तू पंटर लोकांना पाठवला ना? पंटरनं पाठवला. जिम करायचंय याला करायला सांग. गावात गावऱ्या तू काय आयडिया दिली यार. नाही भारी. तू एक काम कर, जाऊन जिलेबी घेऊन ये. येतो. ए बरा झाला. हे घे आपला फिटनेस बँड बांधायचा आणि चल चालू कर आता. माझ्या बदली तू व्यायाम करायचा. तुमच्या बदली म्हणजे वजन तुमचं कमी करायचंय ना? नाही ना ते असू दे. मला फक्त कुलेरी कमी झालेली दाखवायची आहे. चल 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 लवकर. हे असं करून काही होणार नाही बघा. म्हणजे याला काय की नाही तू आता करतो. चल चल काय करू सांगा. स्ट्रेचिंग कर. स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग करून कॅलरी बर्न होत नाहीत. बंद होत नाही? अरे मग मला कशाला करायला लावला यार तू? आपल्याला बाकी नाही ह्याच्यात दिसणारा फक्त करायचं आपल्याला. हो पण तुम्हाला सांगितलं ते बॉडी फ्री करण्यासाठी. मरो फ्री फ्री तू आता आपली केली ना तुझी पण स्ट्रेचिंग कर. चल लवकर कर. चल ऐका ना भाऊ. करतो करतो. कर स्ट्रेचिंग कर. तुम्ही काय आवाज काढताय? अरे तू कोणाच्या बॉडीच्या बदली स्ट्रेचिंग करतोय? तुमच्या. मग माझ्या बॉडीचं स्ट्रेचिंग होताना आवाज नाही का होणार? नाही पण मला त्रास होतोय. आवाज तुम्ही काढताय. मला नको शिकू. चल ते स्किपिंग चालू कर. चल हा रशीदच्या उड्या चालू कर. मला कुलेरी बॅन करायची आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा कुलरीच म्हणताय. कॅलरी आहे ते. काय आहे? ज्वेलरी. हा सॅलरी. कुलेरी कुलेरी कुलरी. चल चालू कर लवकर. चल डिप्स मार डिप्स. अरे तू नको आवाज काढू यार. दोन आवाज होतात मग बँड कन्फ्यूज होईल ना तिकडे कुलेरीसाठी. एकतर तो बँड कन्फ्यूज मग हा बँड कन्फ्यूज. लोकांनी करायचं काय? हे बघा अशाने वजन कमी होणार नाही तुमचं. तुम्ही ऐका प्लीज. नाही करावं तर लागणार ना भाई. मला आता ते हे करायचंय. काय करायचं? धुंबुड ते उचलायचंय ते. हे मी तुम्हाला उचलायला सांगितलं नव्हतं. नाही पण मला आता आवाज काढायला मजा येत आहे ना यार. नाही भाई पण अहो खरंच सांगतो तुम्हाला याच्याने काय सगळं एकाच वेळी करायचं नसतं. ऐका ना. मी नाही उचलायचं म्हटल्यावर उचलायचं. चल लवकर लवकर लवकर.
अहो मला कशाला थांबवलं? अरे क्रॅम्प आला यार. हा चल आता उचल. झाला. ओके झाला. चल 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 उचल. ते माप बीप नंतर घे रे. चल उचल चल. जमला. जरा इकडे बघ. जरा हे झालंय बघ. हा हा मी काय म्हणतो भाई, ऐका ना, मी दमलो आता, बाद झालं. माझ्याकडे एक आयडिया आहे भाई. याच्यात कुलरी कमी तर करावे लागते. हो, त्या कुलरीच कमी करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. हा, फक्त आयडिया मी दिली हे कोणाला सांगू नका. बोल ना बोल ना. कुत्रा आहे तुमच्याकडे? कुत्र्याचा काय मदत? त्याच्या पायाला हा फिटनेस बँड बांधा आणि त्याला सुसाट पळवा. घपाघप कॅलरी वाढतील. काय आयडिया दिली यार तू. मी काय करतो, एक बँड गौऱ्याच्या हातात बांधतो, एक बँड कुत्र्याच्या हातात बांधतो. गौऱ्याच्या हातात ना हाडकू देतो. हाडकू म्हणजे कुत्रा गौऱ्याच्या मागे पळेल, गौरा पण पळेल. ज्याची कुलेरी जास्त जळेल तो बँड मी बांधतो. तू चल ना तिकडे हाडूक म्हणून. तो हवाचा रे. मला माफ करा. जीव आला मला. मला माफ करा. तुमचे हे कुलरीज म्हणजे कुलरीज कमी झाले जास्त झाले काय माहिती नाही, पण 25ची कुलरी मात्र भरपूर वाढलेली होती. मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हास्य रसिक काय म्हणतायत. सई मस्त होती कॉन्सेप्ट आणि तुम्ही दोघांनी फारच सुंदर ते जमवलं. एकच सांगते की आम्हाला ओरिजिनल कबीर सिंगपेक्षा चिपळूणचा कबीर सिंग जास्त आवडतो बरं का. आणि गौऱ्या 2 सीझनमध्ये पहिल्यांदा मी तुझं कपाळ बघितलं असं दिसतं. छान दिसतंय हे जे काय केलंयस आज. हेअर बँड आर्टला कॉम्प्लिमेंट स्पेशल, कारण हे जे मागे केलंय ते अतिशय कमाल आहे. हॅट्स ऑफ दिसतोय. हॅट्स ऑफ दिसत आहेत दोघेही. खूप मजा आली. मस्त परफॉर्मन्स. वजनदार परफॉर्मन्स. ये बात. वजनदार परफॉर्मन्स. प्रसादा कुलरियस परफॉर्मन्स होता. कॉन्सेप्ट मस्त होती. दोघांनी कॅरेक्टर्स खूप मस्त पकडले आणि हे स्किट पुढे जाऊन असा ट्विस्ट घेईल असं वाटलं नव्हतं. त्यातला ट्विस्ट खूप छान होता. खूप एन्जॉय केलं स्किट. गौऱ्या तू पण मजा आणलीस. आत्ता सई म्हणली त्याप्रमाणे आज पहिल्यांदाच तुझं कपाळ दिसलं. आता पुढे तू काय दाखवणार कपाळ? त्या भाईच्या पंटरच्या रोलसाठी तू एखादा छोटा लाल टिळा लावला असतास तर अजून मजा आली असती. लावलाय? मस्त मजा आली. खूप मजा आली. थँक्यू. एन्जॉय. शेर अजून सुचला नाही खरं, पण चला आता कधी कधी कळत नाही की हा गुरु का ही गुरु. कधी कधी खरंच कळत नाही की हा गुरु का ही गुरु. आत्तापुरतं एवढंच सांगेन, ठेवा काम सुरू. थँक्यू प्रसादा. थँक्यू ओमकार. थँक्यू. मंडळी, आपल्या अंशुमननं घरातली सगळी कामं करून घेण्यासाठी एक अत्यंत आधुनिक उपाय शोधून काढलाय. बघूया तो काय आहे. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, कब जाके आया मेरे बेचैन दिल को करार. दिलबर तुझे एवढंच आहे. मला वाटलं आणखी वाजवशील उत्साहामध्ये. हरकत नाही, पण प्रचंड आहे. प्रचंड खुश. हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. हॅलो हॅलो हॅलो. आज मी प्रचंड खुश आहे. याचं कारण असं आहे की मी एक लेडी रोबोट विकत घेतलेला आहे. अगदी माणसासारखं आहे माहिती आहे. म्हणजे मी ठरवलं तर तिला मी माझं नोकर करू शकतो, ठरवलं तर गर्लफ्रेंड करू शकतो, ठरवलं तर कळलं ना.
कळलं ना? असो असो असो. थोडक्यात काय, आता जुजबी घेण्यासाठी मला स्किट चांगलं करायची गरज नाही. मुळात काय माहिती, मी कुठल्याही मोठ्या गोष्टींसाठी असा लाचार होत नाही. जुजबी किस झाडकी बत्ती आहे नाही काय. थोडक्यात काय, जुजबी मी कधी मिळवू शकतो. अरे तुम्हाला खोटं वाटतं? ठीक आहे, मी दाखवतो. रोबोट 992.0 कम इन. रोबो 992.0 at your service, sir. क्या बात आहे. हे बघ नाही ना, पण एक सेकंड, आपण जरा विचित्र नाव आहे, आपण थोडंसं नाव चेंज करूया. चित्रा नाव कसं वाटेल? व्हेरी गुड सर, खूपच वेगळं आहे, पहिल्यांदाच ऐकल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. लेखकाने स्वतःचा आळशीपणाला जे काय लॉजिक दिलेलं आहे ना, क्या बात. मस्त, हरकत नाही हरकत नाही. हे बघ न, मी तुझा मालक आहे, त्यामुळे आता मी सांगेन तसं तू वागायचं. यस सर. बस उठ, बस उठ. आईला नवीन लग्न झालेलं नवरी सुद्धा एवढं ऐकत नाही हो. बस उठ, बस उठ. Error. Language can't decode. Please repair your fumble. It's request humble. ओके ओके ओके. हे बघ, आता मी तुझा मालक आहे. मी काही सांगितलं की जो हुकुम मेरे आका असं म्हणायचं आणि काम करायचं. जो हुकुम मेरे आका. ओके, चल माझं डोकं चेपून दे. जो हुकुम मेरे आका. ओके. काय करते? काय करतेस तू? तुम्ही म्हणाला डोकं चेचून दे. चेतून नाही, चेपून दे म्हटलं मी. तुमचा फंबल आहे, डिक्शनचा प्रॉब्लेम आहे, प्लीज सुधारा. कधी ही फालतूगिरी चालणार नाही. मी रोबो आहे, तुमची बायको नाही. मी फॅक्टरी कंडिशन मोड मध्ये आहे. तुम्ही जी कमांड द्याल तीच मी फॉलो करणार. बरं बरं, तिकट ठेव ते तिकट ठेव. अरे मग कंट्रोल कसं करणार तुला मी? हा माझा कंट्रोलर. हे बुक. मस्त आहे मस्त आहे मस्त आहे, चांगलं आहे. ही स्क्रिप्ट नाही, 9 वाजता मस्त आहे असं म्हणायला. नीट वाचा, वाचाल तर वाचाल. अरे वाचाल तर वाचाल वा, साहित्यिक रोबोट दिसतोय. काय तुम्ही माझ्यात हवे ते बदल करू शकता. काय बोलतेस? नक्की? नक्की. मग मी तुला सई तामणकर करू शकतो? सॉरी, तुमच्या लायकीप्रमाणे बदल करू शकता. कोणाची लायकी काढतेस? सॉरी मान. सॉरी सई तामणकर. यांची लायकी नसताना यांनी तुमचं नाव घेतलं. ए भावाने, मला सॉरी म्हण कान पकडून. सॉरी मेरे काका. काका नाही, अरे काका नाही रे आका, तुझा पण फंबल पडतोय. माझा चालतो. सॉरी. ठीक आहे, चल एक काम कर, इथे बस. आपण बघ, आपण ना जरा तुझं फंक्शन चेक करूया. ओके, असं समज की मी कामावरून आलोय, काय करशील? या सर, बसा ना. थँक्यू. किती फुगे विकले आज? फुगे? तुम्ही फुगे विकता ना सर? मी फुगे विकणार वाटतो तुला? सॉरी सर, माझ्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन फीड नाही, त्यामुळे चेहऱ्यावरून माणूस ओळखणाऱ्या फंक्शन नुसार तुम्ही फुगेवाले वाटता. चौपाटीवर मालिश करणारे वाटता, कान फोडणारे वाटता, ब्लॅक तिकीट विकणारे वाटता. जास्त बोलतेस, कळलं ना? मी सिंगर ऍक्टर आहे. नाही सर. नाही काय, मी ह्यांच्याकडे काम करतो. ती त्यांची चूक आहे. कोणाची? तुम्हाला काम देणाऱ्यांची. फालतूगिरी बंद कर, चहा टाक. जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त चांगलं बोलतीये. ऐशपत ना, काम करण्यासाठी रोबोट आणला, तो सुद्धा मला चेहऱ्यावरून जज करायला लागला. काय करतेस तू? काय करतेस? तुम्ही म्हणाला चहा टाका, मी टाकला. चहा टाका म्हणजे चहा ठेव. सॉरी सर, माझ्या मेकॅनिझम मध्ये एका शब्दाचा एकच अर्थ होतो. तुम्ही जसे जसे नवीन अर्थ सांगाल ते मी फीड करून घेणार. ओके. नवीन चहा टाकू? नको. इथे बस. हा, बस. बघ, आपण कामानंतर शिकूया. सध्या आपण 4 चौकात कसं बोलायचं याच्याबद्दल प्रॅक्टिस करूया. सर, मला सांग, मी कसा दिसतो? सर, डुकराचं पिल्लू तुमच्यापेक्षा गोड दिसतं. बुटकं पेंग्विन, लोचटपणा तुमच्या चेहऱ्यावरच दिसतो. चौथीतला मुलगा तुमच्यापेक्षा हुशार वाटतो. मुंगसा
उसासारखं तोंड, घुबडासारखं शरीर आणि चिचुंडीसारखा आवाज. काय वाटत का बोलतो तू? एरर. टू फास्ट. अगं माझा अपमान करतेस तू. सॉरी सर. माझ्या मेकॅनिझम मध्ये मला एवढंच कळतं. माझा प्रामाणिकपणा ऑन आहे, तो बंद करा. कसं बंद करायचा? काय लोचटपणाचं उदाहरण. लांब राहा. आया बहिणी नाहीत का? मूर्ख मेल्या. अरे काय कुठे सांग, कुठे बंद करू? बोलत का चालेल? बंद कसं करू सांग ना मला तू. माझ्या कंट्रोलर मध्ये. हा कंट्रोल मध्ये. हा बंद केला. एक काम कर, नॉर्मल मोडवर राहा. नॉर्मल मोड सेट करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल. काय पासवर्ड? काय पासवर्ड टाका. हा. अंशू फालतू. अंशू फालतू पासवर्ड आहे? हो, कुणी फीड केलाय? कंपनीनी. त्या कंपनीमध्ये समीर चौगुले नक्कीच कामाला असणार. त्याच्याशिवाय इकडे कोणी करणार नाही. अंशू फालतू नाही रे, बकवास वाटते सगळे. एरर. 3 वेळा सलग बोलावं लागेल. एकदा बोलत शेवटचे 2 3 वेळा सलग बोलावं लागेल. अंशू फालतू. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. बरं झालं, पहिले मी माझा पासवर्ड चेंज करतो. थांब जरा. अंशू राजविंडा. एरर. पासवर्ड रिजेक्टेड. यू हॅव ओनली 2 ऑप्शन्स. अंशू फालतू, अंशू लोचट. नको, फालतू बरं आहे मला. अंशू फालतू हा बरं आहे. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. झालं. आता काम करूया आपण, काहीतरी काम करूया का जरा? जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त व्यवस्थित बोलते, बाकी शिवाय घालतेस तू. कळलं काय? चल पेपरने वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आता लवकर. अगं स्वतःला काय घालतेस? मला वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आका मी कुठली गोष्ट सांगितली की मला उद्देश नाही, कळलं ना? वारा घाल, मला वारा घाल. चहा टाक, माझ्यासाठी चहा टाक. पाणी दे, मला पाणी दे, कळलं का? जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त बोलते आई शपथ. काम कर, काय करशील? जाऊन मार. जो हुकुम मेरे आका. अगं झाडू कशाला मारतेस तू? तुम्ही म्हणाला जे काही असेल ते तुम्हाला उद्देशून असेल. तुम्ही म्हणाला झाडू मार, मी मारला. डोकं फिरलं काय तुझं? इथं बस. तुला पहिलं ट्रेन केलं पाहिजे. जो हुकुम मेरे आका. काय काही फालतूगिरी चालली तुझी? तुम्ही म्हणालात मला ट्रेन करावं लागेल, मी ट्रेन झाले. अरे समीर चौगुलेचे विरोध करू नकोस, कळलं ना? 4 लोक ओळखतात मला. पण जूज बी त्यालाच मिळते. तुम्हाला तर प्राजक्ता पण दादा म्हणते. बस झालं. आता नेक्स्ट एपिसोडला प्राजक्तावर डान्स करून दाखवतो, आणि नाही डान्स करून दाखवलं तर माझं नाव अंशुमन नाही. सिस्टीम अपडेटेड. याचं नाव अंशुमन नाही. मग काय म्हणतोस रे बटल्या? पटलं काय? माझ्या फंक्शन नुसार ज्यांचं नाव माहिती नसतं त्यांना मी आकारावरून बोलवते. बटलं नको. मग काय म्हणतोस टिंगू? टिंगू 2च ऑप्शन आहेत, बटल्या आणि टिंगू. नको, बटलं ठीक आहे. एक काम कर, तू एक काम कर, मला डान्सची प्रॅक्टिस करून घे. मला पुढच्या एपिसोडला त्या प्रोजेक्टवर डान्स करायचा आहे. जो हुकुम मेरे आका. तेवढंच म्युझिक. नाचवतेस की पोचवतेस? अशा नाही जीव घेशील माझा. जो हुकुम मेरे आका. ऐक रे. आता बोलायची पद्धत आहे. खूप मस्त झाला परफॉर्मन्स. 1 नंबर. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई. चेतना, मला माझ्या खास शैलीत तुझं अप्रिसिएशन करायचं आहे. अरे वाव. अतिशय सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस, आणि अंशूसारखा कलाकार समोर असताना टू स्टील द शो इज नॉट अ जोक, आणि तू आज ते केलेलं आहेस. मी या मोमेंटची पहिल्या दिवसापासून वाट बघत होते, कारण पहिल्या दिवशी जेव्हा तू आलीस परफॉर्म करायला तेव्हाच मला कळलं होतं की काहीतरी एक खूप अमेझिंग स्पार्क आहे, आणि तो एक दिवस असा उफाळून बाहेर येणार आहे, आणि आय थिंक आजचा तो दिवस आहे. अंशू मस्त, खूपच भारी. दोघंही अमेझिंग होता. पण आज
चेतना स्टोल द शो फॉर मी आणि ती खूप सुंदर दिसते आणि अतिशय सुंदर परफॉर्मन्स. क्या बात है, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ये बात आउटस्टँडिंग. प्रसाद दादा. सुपर्ब कॉन्सेप्ट आणि एक्सलंट परफॉर्मन्स. चेतना माइंड ब्लोईंग केलंस तू. खूप मजा आली. अंशू तू तर बहारदार आहेसच. लिहिलं पण खूप अप्रतिम होतं. कॉन्सेप्ट फार सुंदर होती. खूप मजा आली. आपका परफॉर्मेंस बहुत बढ़िया था अंशुमन और चेतना. आपका परफॉर्मेंस बहुत ही बढ़िया था अंशुमन और चेतना. एक बात का जवाब दो, आप में टैलेंट है कितना. मंडळी, खरं प्रेम मिळवण्यासाठी नेहमीच परीक्षा द्यावी लागते असं काही नाही. कधी कधी परीक्षा घ्यावी पण लागते. आता इथे सुद्धा एक परीक्षा घेतली जाणार आहे. बघूया त्यात कोण पास होत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये आपल्या काय समजलीला मानाचं स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेले प्रभाकर मोरे. रिॲक्शनच्या जोरावर पंचेस काढून लेखकांवरचा भार कमी करणारा सचिन गावडे आणि हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे. गेली 12 वर्ष झाली या शाळेत शिकवते मी, पण एकही दिवस असा गेला नाही की मी दमले नाही. काय दंगा करताय ती मुलं, काय दंगा करताय ती मुलं. शी बाई. मे आय कम इन मॅडम. कोण आहे? मी मोरे. मोरे मोरे एक मिनिट जरा थांबा प्लीज. थांबा जरा. ओ शुअर. ओके, थांबायला सांगितलेलं आहे. काही शांत सुहास, शांत प्लीज. मेरे मोरे मी मोरे प्लीज कम इन. मोरे आज अचानक कसं काही येणं केलं? ते अचानक म्हणजे कसं, सचिन म्हणाला की पुढल्या आठवड्यात तुम्ही ह्याची तोंडी परीक्षा घेणार आहो म्हणून. हो, पण मोरे तुम्ही काळजी नका करू, तुमचा मुलगा हुशार आहे. पण जरा प्रॉब्लेम आहे. पुढच्या आठवड्यात हा काही शाळेत येऊ शकणार नाही. काय समजली? का मोरे, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. ते आमच्या घरात लग्न आहे. सचिन लहान आहे अजून. ह्या वयात त्याचे लग्न केलं ना तर पोलीस आत टाकतील तुम्हाला. ह्या वयात? ह्याचं कुठल्याही वयात लग्न केलं ना तर पोरीवर अन्याय केला म्हणून आम्हाला पण आत टाकतील. आणि मुला सांगायची गोष्ट म्हणजे काय आहे, आमच्या घरात ह्याचं लग्न नाही आहे. मग कुणाचं लग्न आहे? काय झालं? कुणाचं लग्न आहे? माझं. मोरे, तुम्ही लग्न करताय? हो. मोरे, लग्न करताय तुम्ही? हो. मोरे, लग्न करताय तुम्ही? अहो, मी गरज म्हणून करतोय. तुमचं हे जे चाललंय ना तर आठवत नाही म्हणून ना, किंवा व्हेरिएशनच्या नावाखाली फाजीलपणा चाललेला आहे. बरोबर ना? पण खरंच सांगतो, मी खरंच लग्न करतोय. हो, तुमचा काहीतरी नेम चुकतोय. बापूचं लग्न ठरलंय माझ्या. मला का मारता तुम्ही? सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला सांगता येत नाही माझे वडील लग्न करतायत, लग्नासाठी मुलगी शोधतायत. हे म्हणजे कसं माहितीये, आपल्या शेजारचा फ्लॅट विकायला असतो, अख्ख्या जगाला माहिती असतं पण आपल्याला माहिती नसतं. अरे तुझे वडील लग्न करतायत, जगाला माहिती आहे, पण तुझी जी शिक्षिका आहे तिला माहिती नाही. हे तू आधी सांगितलं असतं तर मी प्रपोज नसतं केलं त्यांना. काय बोलता बाई? काय मोरे,
मोरे मोरे माझं तुमच्यावर प्रेम आहे मोरे 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 मला तुम्ही भयंकर आवडता मोरे. आवडतो याच्यात आवडण्यासारखं काय मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज नाही मोरे. आठवा गेल्या वर्षी पालक मीटिंग होती, आठवली तुम्हाला? त्या वर्षी सगळे पालक माझ्या विरुद्ध बोलत होते, पण मोरे तुम्ही फक्त तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात, माझ्या बाबतीत बोलत होतात, माझ्यासाठी भांडत होतात मोरे. त्या वेळेलाच माझ्या लक्षात आलं माणसाचा चेहरा कितीही घाणेरडा असला तरी मन चांगलं असायला हवं. ते मन चांगलं एवढंच बोला ना, मागचं कशाला बोलायला पाहिजे ना, तेवढं काय हे नाही नाही. हो. मी तेव्हाच ठरवलं होतं ज्याचं मन चांगलं असेल ना मी त्याच्याशीच लग्न करीन. म्हणून मोरे अजूनपर्यंत अविवाहित आहे मी. हो मोरे. मग अचानक तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. मी कधी तुमच्या आयुष्यात आलो? व्हॉट्सअपने आयुष्यात आलात. अच्छा तुम्ही आलात मग तुमचे मेसेजेस गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेजेस माझ्या आयुष्यात आले मोरे. बापूस तू मला घरी एवढाच बोलतोस आणि मॅडमला तू गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज पाठवतोस. तू असा काय प्रसंग काय बोलतोस काय? हो मॅडम तुम्ही ना माझ्या मुलाच्या शिक्षिकात ना म्हणून तुम्हाला आदराने गुड मॉर्निंग गुड नाईट असं मी मेसेज पाठवलेत, पण देवा शपथ माझ्या मनात काही नाही हो. नाही मोरे खोटं बोलू नका, खोटं बोलू नका. जर तुमच्या मनात काही नसतं तर शेरो शायरी कशाला पाठवली असते तुम्ही मला? तुम्हाला आठवते मोरे तुम्ही तो पहिला शेर पाठवला होता, माझं तर तोंडपाठ सुद्धा आहे. जब आते हो तुम सामने तो हो जाता हूँ बेहाल, जब आते हो सामने तो हो जाता हूँ बेहाल, देखता रहता हूँ तुम्हारी बड़ी बड़ी आंखें और बड़ी बड़ी आंखें और घुंघराले बाल. घुंगराले बाल. हा शेर तू मॅडमला पाठवलास? तू रात्री मला बोलास की माझ्यावर तो शेर आहे. बडी बडी आखे घुंगराले बाल. नाही रे नाही, तुझ्यावर नाही. तो शेर मला पाठवला होता त्याने मोरे. आणि तो आठवा दुसरा शेर. दुसरा तो ऐकवा ना मला. कुठला? तिळावरचा शेर ऐकवा ना मोरे. नको येत मोरे ऐकवा ना, मला ऐकायचं तुमच्याकडे. मी आतुर झाले मोरे. बोल काय माझा पोरगा इथं. प्लीज ऐकवा ना. पोरगा बाजूला उभा आहे. बापूस मी डोळे बंद करते. वसाडे कान उघडायत ना तुझं, ऐकील नाही. मोरे ऐकवा ना तो शेर. नाही कसं आहे तिलावरचा अनेक आहेत शेर माझ्याकडे, पण नेमका कुठल्या तिलावरचा तुम्हाला मी शेर पाठवलो तो आठवत नाही. काय समजली? काय मोरे? मोरे हे काय? गालावरच्या तिळाचा. गालावरच्या? ऐकवा ना ऐकवा ना. अच्छा तो काय? तुझ्या गालावरचा तीळ. ऐक तुझ्या गालावरचा तीळ त्याने चोरून नेलं माझं दिल. मोरे मोरे असं सरकन काटा आला माझ्या अंगावर. मी एकदम खुश झाले मोरे. मी एकदम खुश झाले. अरे खुश व्हायला तुझ्या गालावर तिल कुठे आहे? अरे माझा बापूस आहे ना, तुला नुसते मेसेज फॉरवर्ड करत राहते. नाही मोरे, त्या दिवशी तुम्ही मेसेज फॉरवर्ड केलात ना, त्या दिवसापासून मी माझ्या गालावर तीळ काढायला लागले. हा बघा. नाही हे बघा काय आहे, मला सगळे आलेले मेसेज आहेत ना मी कधीच वाचत नाही. मी ते डायरेक्ट फॉरवर्ड करतो का नाही. काय समजले? आणि बाई तुमचा ना गैरसमज होतोय. असं काही नाही. मी काय सांगतो हे बघा, मी ना तुमच्याबरोबर लग्न नाही करू शकत. नाही हो, मी माझ्या मुनमुनला नाही विसरू शकत. एक मिनिट. ही मुनमुन कोण आहे? मुनमुन माझी होणारी बायको. ही बासरी जीव घेणार आहे माझा एक दिवस. मुनमुन घोष नाव आहे तिचं. घोष? बंगाली आहे. मोरे तुम्ही एका बंगाली मुलीशी लग्न करताय? हो. काय माहिती काय, मी जे मेसेज तुम्हाला फॉरवर्ड करायचो ना,
असं मी 3-4 मुलींना हे मेसेज फॉरवर्ड करायचो हो, पण त्याच्यात ती बंगाली मुलगी आहे ना, ती फार चपल निघाली, मला लगेच पटली. काय समजली? तुम्ही जे मेसेज मला फॉरवर्ड करायचं ते आणखीन कुणालाही फॉरवर्ड करायचं? मोरे असे वागलात तुम्ही माझ्याशी? एका बंगाली मिठाईसाठी या लवंगी मिरचीला नाही म्हणालात तुम्ही? तुम्ही लवंगी मिरची? हो, भोपली मिरची दिसावा आहे तुम्ही. भोपळी असणार तरी शेवटी ती मिरचीच आहे आणि मिरचीचा झटका हा बसतोच. मोरे मोरे तुमच्या बरोबरच्या आयुष्याची किती स्वप्न रंगवली होती हो मी. तुम्हाला सांगितलं कोणी याच्यावर स्वप्न रंगवायला? हा, ह्याच्याशी लग्न न करणं ना हेच चुकी जीवन आहे. हो? हा, आता बघा तुमचं हे सुखी जीवन आहे ना ते कसं मी वाईट करून टाकते. हो, म्हणजे काय करणार आहोत तुम्ही? सांगते ना. काय? तुमच्या या मुलाची तोंडी परीक्षा पुढच्या आठवड्यात होती की नाही, ती मी आत्ताच घेणार आहे. हो, हा बघा हो, असं करू नका तुम्ही, नापास करू नका. मी माझ्या बायकोला वचन दिलंय जेव्हा गेली तेव्हा, हा 3री पास होईल तोपर्यंत मी लग्न करणार नाही. 3री पास झाल्यावर मी लग्न करीन. तुम्ही जरा शांत बसा. आता ह्याची परीक्षा नाही असं बस इथे. पहिल्यांदा खाली खाली बस. पहिल्यांदा इंग्लिशचा प्रश्न. झेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सांगायचं. मला नाही माहिती. मला झेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सांग. झेको लवकर. GOA गोव्याचं स्पेलिंग आहे तंबासाड्या. नापास. इंग्लिश मध्ये नापास अहो, आहे असं तुमचं. नका. उभा राहा. उभा राहा पहिल्यांदा. गणिताचा प्रश्न. गणिताचा प्रश्न. पाढे म्हण पटकन. 123 पाढा म्हण. 123 पाढा म्हण. 123? हो. तुम्ही तर मला 20 पर्यंतच पाडे शिकवल्यात. तुझा बाप नाही मला वेगवेगळे मेसेज पाठवायचा तयार करून, तसा पढत तयार करून पाठव. बोल पटकन. 123. 123 एके 123 123 दुने 87 123 त्रिक 88 124. हा पाढाय 123. हा पाढाय. गणितात सुद्धा तुमचा मुलगा नापास झालाय. आता भूगोलाचा प्रश्न. मला सांग विशाखा नक्षत्र कुठे? अंबरनाथ. विशाखा सुभेदार नाही, विशाखा नक्षत्र. भूगोलात सुद्धा नापास झाला. इतिहासाचा प्रश्न. 3रं महायुद्ध कधी झालं? तिसरं बापूस तो हिटलर मेला तेच ना? नाही, तुझा बापूस नाही ना तेव्हा वासाड्या. अरे 3रं महायुद्ध अजून झालंय कुठं? तुमचा मुलगा ना सगळ्या विषयात नापास झालाय, कळलं? आता मी त्याला लेखी परीक्षेत सुद्धा पास करणार नाही. हो, असं करू नका हो प्लीज. मी याच्या आईला वचन दिलं जेव्हा गेली तेव्हा, काय हा जोपर्यंत 3री पास होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि हा वसाडा 2रीतच 4 वर्ष होता. आता कसा बसा तो 4थीत गेला, त्याला परत 3रीत आणू नका हो प्लीज. मग लग्न करा माझ्याशी. नाही जमणार, कारण मी माझ्या मुनमुनला नाही सोडू शकणार. नाही सोडू शकणार? नाही. मग तुमच्या मुलाला पास करणं मलाही नाही जमणार. बापू, अरे माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. माझ्यासाठी मुनमुन आत्याला नाही बोल. घात केलास वसाड्या, घात केला. अरे आत्या म्हणून आमचं नातच बदलून टाकलंस वसाड्या. अरे केवढं माझं त्या मुनमुनवर प्रेम जमला होता. नाही नाही नाही, अरे मी मुनमुनला नाही सोडू शकत प्लीज. नाही, आता तुम्हाला सोडायलाच लागणार आहे. ठीक आहे, मुनमुनला फोन करा. माझ्या पोराच्या भविष्यासाठी म्हणून मी मुनमुनला फोन करतो. लवकर. मुन मुन. हॅलो मुनमुन, मी मोर्या बोलबो. आपलं लग्न मोडबो. आता फोन ठेवबो. ती बंगाली आहे ना म्हणून बंगालीत बोलतो. हा, तेच. हा ठेव गो, आता ठेव गो. आणि मालवणी झालं. हे बघा, मी काय म्हणतो, मी माझं लग्न मोडलेलं आहे. आता माझ्या पोराला तेवढा पास करा आता प्लीज. लगेच तुमच्या मुलाला पास करते. एक साधा प्रश्न विचारते. सचिन बाळा, इकडे ये आणि मला सांग, तुझं संपूर्ण नाव काय? माझं नाव सचिन पद्माकर मोरे. पद्माकर. बापू तुझं नाव काय रे? पद्माकर नाव, माझं नाव प्रभाकर आहे. अरे वसाड्या, माझं नाव विसरलास? माझ्या नावातच तू फंबल मारलास. नाही, मी ह्या मुनमुनला आता सोडणार नाही. तुझ्या मुलं हो नाही नाही, मुनमुनला सोडणार. मी मुनमुन बरोबर लग्न करणार. मॅडम, हा नापास होऊन परत ना पाण्यात आला ना तरी मला काय फरक पडणार तुम्ही गप्प बसा. मुना मुना. हॅलो मुनमुन, आपलं लग्न होईबो.
आता मी येईबो हा इला इला झालं मालू नाही झालं वा 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 झकास झाला परफॉर्मन्स. प्रभाकर दादा तुमचं बेंगॉली आणि कधी नव्हे ते तुमच्या प्रेमात पडलेली ही लवंगी मिरची आम्हाला स्पेसिफिकली फार आवडली. मस्त झाला परफॉर्मन्स. सई तुला कसा वाटला हा ऍक्ट? सुसाट होता परफॉर्मन्स. सुहास यू आर सो अमेझिंग. खूप छान लाजलीस, खूप छान दिल तुटला तुझा. प्रभाकर दादा खूप भारी. मला मोरे आता खूप चार्मिंग वाटायला लागलेत. आणि एक गोष्ट कन्फेस करते आज मी टेलिव्हिजनवरती, माझाही हाच क्रायटेरिया असतो. चेहरा कितीही कसाही असला तरी दिल चांगला पाहिजे. ये बात. आणि विशेष मेन्शन करावं असं वाटतं आज हडकर आणि कंपनीचं, कारण खूप छान साथ दिली. बासरीवाले जे होते तेही खूप अप्रतिम होते, त्यांनीही उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. एन्जॉयड अ लॉट. प्रसाद दादा तुमच्याबद्दल बोलतोच, पण त्याच्या आधी प्राजक्ता तुला एक विनंती आहे. पुढच्या एपिसोडपासून आमचं जेव्हा स्वागत करशील तेव्हा खट्याळ मिश्किल आणि चेहऱ्याबद्दल काही नाही बोलीस तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण काही काही माणसं मन किती चांगलं आहेत ते बघतात त्यामुळे. वा प्रभाकर मजा आली. सचिन सुहास फार मजा आली. प्रभाकर तुझं जे प्रेम तुला जे फसलं तुझं जे प्रेम त्याच्यासाठी तुझ्याकरता प्रभाकर एक खास शेर. प्यार तो इन्हें भी करना था लेकिन कुछ खास नहीं हुआ. प्यार तो इन्हें भी करना था लेकिन कुछ खास नहीं हुआ. ताजमहल तो इन्हें भी बनाना था लेकिन लोन पास नहीं हुआ. क्या बात है, क्या बात है. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना की त्यांना आजचा हा हास्य कल्लोळ कसा वाटलाय. सई खूपच अप्रतिम होता. आज खूप वेगवेगळे विषय बघायला मिळाले, याचा अतिशय आनंद आहे. कारण रोज नवीन नवीन विषय आणणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. पण आपले रायटर्स समहाव ते मॅनेज करतात आणि खूप छान मॅनेज करतात. त्यामुळं एकदा सगळ्या रायटर्ससाठी जोरदार टाळ्या. बनताय बॉस. आणि मला असं वाटतं की लेखकाला क्रेडिट कमी मिळतं कायम सगळ्याच क्षेत्रांमध्ये आणि सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती. तर मला असं वाटतं की लेखकांचा सन्मान आणि त्यांचं अभिनंदन हे वेळच्या वेळेला कंपल्सरी झालंच पाहिजे. सो ट्रू, सो ट्रू. येस. प्रसाद दादा विविध विषय हाताळले जातात आणि प्रियदर्शिनीसारखी नवी मुलगी आपल्याला लेखिका म्हणून लाभलेली आहे आणि तिच्या लिखाणाची खुमारी त्याचा आनंद आपण सगळेच घेतोय. तर प्रियदर्शनीच्या साथीने आपले सगळे कलाकार प्रियदर्शनपर्यंत पोचले तर भरून पावलं असं म्हणून. वा वा वा.